नमस्कार. रोज रोज गोळ्या खाऊन थकलात का? मग आजच पहा पावसाळ्यात निरोगी राहण्याचे 20 गावरान उपाय. बदलते वातावरण, सततचा पाऊस आणि आजारपण. औषधांशिवाय 100 वर्षे निरोगी राहण्यासाठी आपल्या पूर्वजांचे हे 20 नियम नक्की जाणून घ्या. उपाय क्रमांक 1 आणि 5 पावसाळ्यात अत्यंत चमत्कारित काम करतो. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. सुंठ आणि तुळशीचा काढा. सर्दी, ताप आणि व्हायरलवर ढालीसारखा. पावसाळ्यात सुंठ किंवा वाळलेले आले, 4 ते 5 तुळशीची पाने आणि 2 काळी मिरी पाण्यात उकळून काढा. पिण्याची सवय लावा. हवेतील दमटपणामुळे होणारे सर्दी, खोकला, फ्लू आणि संसर्ग इन्फेक्शन यांनी जवळही येत नाहीत. हा काढा शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो आणि पावसाळ्यातील सुस्तपणा पळवून लावतो. त्यानंतर नंबर 2. जेवणानंतर ओवा जिऱ्याचे उकळलेले पाणी. पावसाळ्यात पोट खराब होण्यापासून खूप बचाव होतो. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, म्हणूनच जेवणानंतर अर्धा चमचा ओवा आणि जिरे उकळलेले कोमट पाणी प्या. यामुळे पावसाळ्यात होणारे जे अपचन आहे, पोट दुखणे आणि दूषित पाण्यामुळे होणारा जुलाब, पोटातील वायू आणि जडपणा लगेच दूर होतो. त्यानंतर नंबर 3. हळदीचे आणि मधाचे चाटण. घशातील खवखव आणि कफ गायब होईल. पावसाळ्यात घशात इन्फेक्शन किंवा खवखव जाणवल्यास पाव चमचा हळद आणि 1 चमचा शुद्ध मध एकत्र करून चाटा. हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म घशाची सूज आणि खवखव लगेच शांत करतात. रात्री येणारी कोरडे खोकल्याची उबड याने 1 मिनिटात थांबते. नंबर 4. कडुनिंबाच्या पानांचा वाफारा. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सर्दीवर उपाय. पावसाळ्यात उकळत्या पाण्यात कडुलिंबाची 5 ते 6 पाने टाकून त्याची वाफ म्हणजेच स्टीम घ्या. वाफेमुळे बंद झालेले नाक मोकळे होते आणि डोकेदुखी देखील थांबते. पावसाळ्यातील दमट हवेमुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि त्वचेचे इन्फेक्शन पूर्णपणे साफ होते. त्यानंतर नंबर 5. रात्री गरम दुधात सुंठ, जायफळ. पावसाळ्यात जोडदुखी आणि थंडीपासून आराम. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर सुंठपूड आणि जायफळ टाकून प्या. पावसाळ्यात जुने सांधेदुखी, कंबरदुखी आणि हाडांमधील ठणक वाढते, ती या उपायाने लगेच थांबते. शरीराला आतून ऊब मिळते आणि अत्यंत गाढ झोप देखील येते. त्यानंतर नंबर 6. आले आणि लवंगेचा काढा. पावसाळ्यातील सर्दी आणि डोकेदुखीवर. पावसाळ्यात भिजल्यामुळे मान किंवा डोके दुखत असल्यास आले आणि 2 लवंगा पाण्यात उकळून तो काढा प्या. याने शरीरातील साचलेला कफ वितळतो आणि डोकेदुखी 1 मिनिटात थांबते. नंबर 7. लसूण आणि मोहरीचे गरम तेल. पावसाळ्यात कानदुखी व सांधेदुखी वर. पावसाळ्यात हवेतील गारठ्यामुळे कान दुखणे किंवा सांधे ठणकणे वाढते. मोहरीच्या तेलात लसणाची पाकळी तळून ते तेल कोमट असताना लावल्यास वेदना लगेच थांबतात. नंबर 8. उकळलेले आणि गार केलेले पाणी. दूषित पाण्यापासून 100% बचाव. पावसाळ्यात विषबाधा आणि टायफॉईड, कावीळ यासारखे आजार दूषित पाण्यामुळे होतात. पाणी नेहमी उकळून गाळूनच पिण्याची सवय ठेवा. नंबर 9. तुळस आणि काळी मिरीचा चहा. पावसाळ्यातील आळस घालवण्यासाठी जबरदस्त उपाय. पावसाळ्यात येणारा सुस्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी रोजच्या चहामध्ये तुळशीची पाने आणि चिमूटभर काळी मिरी पूड टाकावी. याने शरीरात तात्काळ एकदम ताजेपणा येतो. नंबर 10. जेवणात गरम हिंग आणि जिऱ्याची फोडणी. गॅस आणि पोट फुगण्यावर. पावसाळ्यात अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही,
त्यामुळे आमटी किंवा भाजी बनवताना हिंग आणि जिऱ्याची फोडणी दिल्यास पोटाचा गॅस आणि अपचन होत नाही. नंबर 11. बडीशेप आणि धना डाळ. पावसाळ्यात तोंडाची दुर्गंधी आणि पचनासाठी. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे किंवा पचन मंदावल्याने तोंडाला दुर्गंधी येते. जेवणानंतर बडीशेप आणि धना डाळ खाल्ल्याने पचन सुधारते आणि तोंड ताजेतवाने राहते. नंबर 12. भाकरीसोबत कच्चा लसूण आणि मिरचीची चटणी. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. पावसाळ्यात गावरान पद्धतीची लसूण मिरचीची चटणी खाल्ल्याने पोटातील जंत मरतात आणि शरीराची रोगांशी लढण्याची ताकद ही दुपटीने वाढते. नंबर 13. कोमट पाण्यात सेंदव मीठ टाकून गुळण्या करायच्या. घशाच्या इन्फेक्शनवर पावसाळ्यात घसा लाल होणे किंवा टॉक्सिन्स वाढणे सामान्य आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सेंदव मीठ टाकून गुळण्या केल्यास घसा एका रात्रीत साफ होतो. नंबर 14. मेथीचे दाणे. उकळलेले पाणी. सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी. पावसाळ्यात ज्यांना वाताचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी मेथीदाणे उकळलेले कोमट पाणी प्यावे. यामुळे सांध्यांमधील सूज आणि दुखणे मुळापासून कमी होते. त्यानंतर नंबर 15. कोमट पाण्यात लिंबू आणि मध. पावसाळ्यात वजन आणि डिटॉक्ससाठी. पावसाळ्यात शरीरात टॉक्सिन्स लवकर साचतात. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध प्यायल्याने जी आपली पचनसंस्था असते ती साफ राहते. त्यानंतर नंबर 16. शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा सूप. पावसाळ्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी शेवगाच्या पानांचे सूप प्यावे. हे शरीराला भरपूर आयर्न आणि व्हिटॅमिन सी सर्वात जास्त पुरवते. नंबर 17. रात्री तळपायांना मोहरीच्या तेलाची मालिश. पावसाळ्यात ओलसरपणा आणि थंडीवर उपाय. पावसाळ्यात पाय सतत ओले राहिल्याने चिकल्या होतात आणि थंडी वाजते. रात्री तळपायांना मोहरीचे तेल सोडल्यास शरीराला जास्तीत जास्त ऊब मिळते. नंबर 18. गवती चहा आणि आल्याची उकळलेली कॉफी किंवा काढा. सर्दीवर उपाय. कडक पावसात भिजून आल्यावर लगेच गवती चहा, आले आणि तुळशीचा काढा प्यायल्याने अंगात ताप भरत नाही. नंबर 19. बाजरीची गरम भाकरी आणि तूप. पावसाळ्यात शरीराला ताकद देण्यासाठी पावसाळ्यात गव्हाच्या पोळीपेक्षा बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खाणे सोपे पचते. याने शरीराला उबदारपणा मिळतो. नंबर 20. जायफळ आणि मधाचे चाटण. पावसाळ्यात लहान मुलांच्या सर्दी कफावरील उपाय. पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी किंवा छातीत कफ झाल्यास जायफळ उघडून मधात चाटवल्यास छातीतील कफ मोकळा होतो आणि आराम मिळतो. आरोग्य हीच आपल्यासाठी खरी संपदा आहे. हे सोपे गावरान उपाय तुमच्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी आजच आत्मसात करा. या माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या आवडत्या माणसांसोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा इतर मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. असेच नवीन आरोग्यदायी उपाय पाहण्यासाठी आमच्या फौजी ऑफ निलिमा चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या.